आणि या बदलापूर प्रकरणावरून विरोधक देखील चांगलेच आक्रमक बनले। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंवर अखेर गुन्हा दाखल। सुषमा अंधारे यांच्या आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई। जितेंद्र आव्हाड यांची देखील पोलीस ठाण्याला भेट। म्हात्रेंनी महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्यानं अंधारे आक्रमक। वामन म्हात्रेंविरोधात सुषमा अंधारे यांचं ठिय्या आंदोलन। म्हात्रे यांच्या अटकेची मागणी तर महिला पत्रकारावर वामन म्हात्रे यांच्याकडून शाब्दिक अत्याचार। किशोरी पेडणेकर यांचा देखील हल्लाबोल। महिला पत्रकाराला कुणी बोललं तर तिथेच थोबाड फोडलं पाहिजे। वामन म्हात्रेंवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे। चित्रा वाघ यांचं देखील वक्तव्य। वामन म्हात्रेंनी महिला पत्रकाराची माफी मागितली पाहिजे। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। आंदोलकांच्या भावनेचा विरोधकांकडून राजकीय वापर। शिरसाट यांचा आरोप। बदलापूरमधील अत्याचार घटनेचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराबाबत माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी केलेल्या शेरेबाजी विरोधात पत्रकार संघटना आक्रमक। टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनसह इतर पत्रकार संघटना राज्यपालांची भेट घेत निवेदन देणार। बदलापूरमधील आंदोलनाप्रकरणी 22 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आंदोलकांवर अजामीनपात्र गुन्हे का टाकले, वकिलांचा सवाल। बदलापुरातील अत्याचार प्रकरणामधील आरोपीच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ। कल्याण कोर्टाकडून अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। बदलापुरातील अत्याचाराची घटना घडलेली शाळा भाजपशी संबंधित। तक्रार न घेण्यासाठी पोलिसांवर दबाव होता। एसआयटी हा शब्द फडणवीसांच्या तोंडात शोभत नाही। संजय राऊतांचा हल्लाबोल। 11 तासानंतर एफआयआर दाखल झाला, तिथेच समस्या। बालहक्क आयोगाची टिप्पणी तर बदलापुरातील घटनेमध्ये अजून मुलींबाबत असं घडलंय का याची भीती असल्याचं चित्रा वाघ यांच्याकडून शंका व्यक्त।